मला वाटतं या वर्षीची निवडणूक जी खासदारांची आहे ती आगळी वेगळी आहे। ही निवडणूक कोण व्यक्ती खासदार होणार एवढ्यापुरती सीमित नाही आहे, तर ही निवडणूक तिसऱ्यांदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब व्हावेत याकरता निवडणूक आहे आणि ही निवडणूक देशाकरिता आहे। आणि त्याच्यामुळे या देशवासियांची भावना आहे की या वेळेला पक्षापलीकडे जातीपातीच्या पलीकडे जाऊन प्रांतवादाच्या पलीकडे जाऊन आपल्या देशाला आर्थिक सर्वांगीण विकासाकडे नेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हवेत ही भावना आज सर्व देशवासियांच्या मनामध्ये। त्याच्यामुळे चिन्ह यांचं की चिन्ह त्यांचं हा विषय फार महत्त्वाचा येईल असं मला वाटत नाही। काय तुम्ही अजूनही पालकत्वाची वाट पाहताय? 95,000पेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे। आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंटवर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी। कारण हे सर्व पक्ष, अजितदादाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल किंवा एकनाथ शिंदे साहेबांची शिवसेना असेल, हे पंतप्रधान या देशाचे नरेंद्र मोदी साहेब व्हावेत यातनं एकवटलेत, यातनं सरकार आले आणि मोदी साहेबांवर विश्वास ठेवून सारी मंडळे आले आणि त्याच्यामुळे कदाचित जागांच्या वाटपामध्ये त्या पक्षाला जागा जात असेल पण उमेदवार चांगला असेल तर असे काही ठिकाणी ॲडजस्टमेंट होऊ शकते। आणि म्हणून मला वाटतं तशा प्रकारे आढळराव तर एक उत्तम असे संसदपटू राहिलेले आहेत आणि जर ती सीट राष्ट्रवादीच्या वाट्याला जात असेल तर तिथून लढले तर आश्चर्य वाटायला नको। कारण इथे उमेदवार आणि चिन्ह यापेक्षा तो निवडून येणारा खासदार मोदींसाठी त्या ठिकाणी मतदान करणार आहे, त्यासाठी गरज आहे। आता उदयनराजेंच्या बाबतीत मला जे माहिती आहे की उदयनराजेंना त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर लढण्याची त्यांची इच्छा आहे, मानसिकता आहे। परंतु आता जागांच्या वाटपामध्ये किंबहुना तिन्ही पक्षाच्या चर्चामध्ये आमच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करून यातनं जागा कोणाला उमेदवार कोण हे येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये फायनल होईल आणि त्यातनं मला वाटतं उदयनराजे लढणार असतील तर कोणत्या चिन्हावरही स्पष्ट होईल। उत्तर मुंबईमध्ये शिवसेना ठाकरे गटाकडून विनोद गोसाळकर यांची नावाची चर्चा आहे आणि विनोद गोसाळकर यांनी सांगितलं आहे की जर मी आलो तर मी नक्कीच जिंकणार आणि पियुष गोयल चुकीच्या रस्त्यावर आले। नाही, मला वाटतं पियुष गोयलांचा रस्ता चुकीचा की बरोबर हे उत्तर मुंबईतील जनता त्या ठिकाणी ठरवेल। त्यांचा रस्ता मोदी साहेबांना पंतप्रधान बनवण्याकडे चालला आहे याची गोसाळकरांना कल्पना नसावी। तुम्ही तर दिशाहीनात, तुम्हाला कुठल्या रस्त्यानं जायचं आहे, तुमचं डेस्टिनेशनच तुम्हाला माहीत नाही, त्यातच अजून उमेदवार नक्की व्हायचं आहे। पहिलं तुम्ही उमेदवार की आपली सून उमेदवार की इतर कोण उमेदवार हे नक्की होऊ द्या। मला वाटतं प्रत्येकाला उमेदवार व्हावंसं वाटतं, आपणच जिंकणार असं वाटतं, त्याप्रमाणे त्यांना वाटलं असेल। परंतु एक उत्तर मुंबईच्या जनतेमध्ये पियुषभाईंच्या उमेदवारीने एक प्रचंड उत्साहाचं वातावरण आहे। या देशाचे एक उत्तम मंत्री म्हणून त्यांनी काम केलेलं आहे। पंतप्रधानांच्या विश्वासातला सहकारी असल्यामुळे उद्या उत्तर मुंबईच्या विकासाला मोठी गती मिळेल या भावनेतनं सुद्धा या उत्तर मुंबईत रेकॉर्ड ब्रेक जे गोपाळ शेट्टींना मतदान झालं होतं त्यापेक्षा मताधिक्य पियुषभाईंना मिळेल यावर माझा ठाम विश्वास आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।